वटपौर्णिमेला काही नाही केलं तरीही चालेल, पण गाईला खाऊ घाला फक्त ही एक वस्तू. ही वस्तू खायला दिल्यामुळे आपल्या 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली किती कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होणार आहे. वटपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही गोसेवा जी आहे ती करू शकतात. सगळ्यात पहिली वस्तू जी आहे ती आपल्याला जी गाईला खायला द्यायची ती म्हणजे मसूरची डाळ. 1 वाटी मसूरची डाळ घ्यायची, त्यामध्ये आपल्याला 1 चमचाभर तूप टाकायचं आहे आणि या मिश्रणाला एकत्रित करायचं आहे आणि अशी ही मसूरची डाळ जी आहे ती आपल्याला गाईला खायला द्यायची आहे. जेव्हा आपण मसूरची डाळ आणि तूप गाईला खायला देतो तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा मोठ्यात मोठ्या कर्जापासून आपल्याला मुक्तताही मिळत असते. किंवा जर तुमच्या घरामध्ये खूप पैसा आहे पण सुखच नाही, तर तुम्हाला काय करायचं, घरामध्ये सगळ्यात पहिली चपाती जी आहे ती गाईकरता तयार करायची. त्या चपातीवर थोडंसं तूप लावायचं आणि 1 गुळाचा खडा ठेवायचा. अशी ही गोडपोळी आपल्याला गाईला खायला द्यायची. किंवा तुम्ही अगदी हिरवा चारासुद्धा गाईला खायला देऊ शकता. यामुळे आपल्याला सर्व दोषापासून मुक्ती मिळते.